नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आणि हा व्हिडिओ आहे 1 जानेवारीचा. तर 31 डिसेंबरचा मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि त्यानंतर मग काही एकही व्हिडिओ मी टाकले नाहीये. तर असो, आणि हे वर्ष तुम्हाला नवीन वर्ष सुखाचे, समाधानाचे आणि आरोग्यदायी जाओ. तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असेल, तुमची स्वप्न असेल, ते पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कारण हा दिवस चांगला जावा असं मी म्हणणार नाही, कारण 4-5 दिवस होऊन गेले त्या व्हिडिओला, त्यामुळे. तर असो, आणि आता माझी छान सुरुवात झाली होती. सकाळी 5:30 ला उठली होती मी, आणि 5:30 ला उठून छान फिरून आले पहिले. त्यानंतर अंगण झाडून छान अंगणामध्ये पाणी शिंपडलं. त्यानंतर मग रांगोळी काढली, तुळशीजवळ पण रांगोळी काढली. आणि झाडाला ना आज खूप सुंदर फुलं उगवली होती, जास्वंदाचे पण आणि गुलाबाचं पण आणि शेवंतीचे, अष्टशेवंतीचे पण. तर असं म्हटलं, तसं पण मला थोडीशी विकत फुलं आणायचीच होती, कारण एवढ्याशा फुलांनी होणार नव्हतं. हार आणायचे होते साईबाबाच्या फोटोला आणि गजानन महाराजाच्या फोटोला. तर त्यामुळे तर मला जावंच लागणार होतं मार्केटमध्ये. तर असो, आणि मग माझी सुरुवात झाली कामापासनं. तर आज सगळे कामं मी आंघोळ करूनच केली. आंघोळ करून पहिले यांचा डब्बा बनवून दिला. त्यानंतर मग झाडू मारला होता पहिले आंघोळीच्या आधीच मी, परंतु फरची पुसायची राहिली होती. आणि फरची पुसल्यानंतर मग काय माझ्याच्याने राहणं झालं नाही. मी पुन्हा डबल आंघोळ केली आणि छान या पद्धतीने तयारी करून घेतली, कारण आता मला जायचं होतं मंदिरात. आणि दिवसाची सुरुवात तर छान देवदर्शनाने झालीच पाहिजे, आहे की नाही. तर घरच्या देवांचं तर मी सकाळी उठल्याबरोबरच दर्शन घेतलं होतं, परंतु मला मंदिरात जायचं होतं. आणि वैष्णवी म्हणाली की मम्मी पहिले आपण साईबाबाच्या मंदिरामध्ये जाऊ, नंतर गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये जाऊ. म्हणून मग मी तयारी करूनच घेतली होती. आणि तसे मला आज पारायणाला जायचं होतं, कारण गजानन मंदिरमध्ये, आमच्या घराजवळ जे गजानन मंदिर आहे तिथे आज पारायण होतं. तर त्यामुळे मला जायचंच होतं, आणि लाल साडी नेसून जायचं होतं. त्यामुळे मग मी लाल साडीच नेसून घेतली होती. म्हणजे 2 कलरमध्ये आहे ही साडी, लाल आणि निळ्या कलरमध्ये. तर ती साडी नेसून घेतली. त्यानंतर पहिले केले हळदीचं लेपन, आणि हळदीचं लेपन केल्यानंतर मग मला करायची होती देवपूजा. तर बघा, या पद्धतीने हळदीचं लेपन छान करून घेतलं. लक्ष्मीचे पावलं लावले आहेत, चांदीचे नाही आहे माझ्याकडे, तर आपल्या मार्केटमध्ये मिळते की नाही ते, तर तेच लावले आहे मी. आणि त्याची छान पूजा करून घेतली. घरच्या अष्टशेवंतीचे फुलं निघाले होते, मग तेच फुलं वाहून घेतले. छान रांगोळी काढून घेतली. परंतु माहित नाही आता हे हळदीचं लेपन हो जे केलं होतं मी या हळदीच्या लेपनवर सगळ्यांनी पाय देऊन सगळं अख्खं बाथरूम माझं माहिती आहे का पिवळं पिवळं करून ठेवलं होतं सगळ्यांनी. कारण जाण्या येण्याचा मार्ग एकच असला की लक्षात नाही राहत कोणाचे, की यावरला पडते की आपला पाय पडतो की नाही पडत, हे लक्षात नाही राहत. एकसरच आपण जातो आणि एकसरच पाय त्याच्यावर पडून जातो. म्हणून मी सहसा हळदीचं लेपन करायला बघत नाही. तर असो, आणि साईडच्या काकू माझ्याशी बोलून राहिल्या होत्या. बोलता बोलता माझी छान उंबरट्याची पूजा होऊन गेली. आणि या पद्धतीने उंबरट्याची पूजा केली बघा मी, अगदी साधीच केली आहे. आणि पूर्ण उंबरठ्याला काही लेपन केलं नाही, फक्त मधातल्या याला केलं आहे, कारण तेच पाय पडते म्हणूनच. आणि मग छान आता तोडून घेतली जास्वंदाची फुलं, आणि इतकी सुंदर फुलं लागली होती आज की खूप छान. तर फुलं तोडल्यानंतर आता मला करायची होती देवपूजा, आणि वाजले होते 10. आता तुम्ही म्हणाल इतक्या उशिरा का देवपूजा? तर हो, मला जसा वेळ मिळेल ना तशी मी देवपूजा माझी करते. आणि बघा, या पद्धतीने छान देवपूजा करून घेतली होती. आता पूर्ण देवांना काही फुलं मिळाले नव्हते. आता मी पहिले साईबाबाच्या मंदिरामध्ये जाईल, तिथूनच मग सगळे फुलं घेऊन येईल, फुलं आणि हार. तर असो, आणि आता जाणार आहे मंदिरमध्ये. माझी पण तयारी छान झाली होती आणि वैष्णवीची पण झाली होती. देवपूजा छान झाली. आता घ्यायचं आहे दर्शन देवांचं. तर पहिले जातो आम्ही साई मंदिरमध्ये, नंतर मग गजानन मंदिरमध्ये. चल ग बाई, चला मग आता साईबाबाचं दर्शन घेऊया पहिले. चाबी कुठे आहे? कोणती घेऊ? स्कूटी? ऍक्टिव्ह काकाची नेली का बाई? मग अशीच नेली. तुला काय सांगत आहे मी?
आता पोहोचलो होतो साईबाबाच्या मंदिरात. 10 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे साईबाबाचं. तर मी आणि वैष्णवी मंदिरात पोहोचलो. त्यानंतर मग साईबाबाचं छान दर्शन घेतलं. आरती झाल्यामुळे काही खूप गर्दी नव्हती आणि छान व्यवस्थित दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर मग प्रसाद घेतला. महाप्रसाद होता तर तो काही मिळाला नाही आम्हाला, कारण वेळ झाला होता. आणि प्रसादामध्ये बघा मला नारळ मिळालाच साईबाबांकडून आणि नारळ घेतलं. थोड्या वेळ बसलो आम्ही तिथे छान 5 ते 10 मिनिटं आणि मग निघालो घरी जाण्यासाठी. तर इथे छोटंसं दुकान आहे मंदिरातच, तर तिथे बघू म्हटलं ज्ञानेश्वरी मिळते का. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही आहे माझ्याकडे, म्हणून म्हटलं बघूया. परंतु तिथे काही मला ज्ञानेश्वरी ग्रंथ हा मिळाला नाही. तर 2-3 वस्तू घेतल्या इथून या दुकानातून आणि त्यानंतर मग मी गेले जपासाठी आणि वैष्णवी गेली घरी, कारण 1 तासाचा जप करायचा असतो गणगणगणात बोतीचा. तर आज सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हा जप होता. तर तिथे जाऊन आले, 1 तास वेळ दिला तिथे आणि त्यानंतर आले गजानन मंदिरमध्ये, कारण मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला पारायण होतं म्हणून. आणि आज इथे 2026 दिवे लावायचे होते. तर मी माझे 3 अध्याय वाचून घेतले आणि त्यानंतर आता मला जायचं होतं घरी, कारण घरचे कामं पण आवरायचे होते त्यामुळे. आणि इथे 5 वाजून गेले मंदिरमध्ये. आता यांच्या आरतीला पण वेळ होता, तर म्हणून म्हटलं घरी जाऊन येते. तर आणि दिवे लावायला सुरुवात झाली होती. तर प्रत्येकीने 5 दिवे लावायचे होते. तर मला वाटलं मला मिळते की नाही 5 दिवे लावायसाठी, परंतु महाराजांनी माझी ती इच्छा पूर्ण करून घेतली. मला वाटलं माझ्या हातून काय आज 5 दिवे लागणार नाही, परंतु चला म्हटलं आज महाराजांचं दर्शन घेऊया आणि घरी जाऊया. तर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मी मंदिरामध्ये आले. तर त्या ताईचे दिवे लावून झाले होते, 4 दिवे बाकी होते. तर त्या म्हणायला लावते का 4 दिवे हे, तर द्या म्हटलं मी लावते. 4 दिवे तिथे लावले अंदर आणि मग बाहेर 1 दिवा लावून घेतला. आणि या तऱ्हेने महाराजांनी माझ्याकडून पण 5 दिवे लावून घेतले बघा. आणि मला इतका आनंद झाला काय सांगू. तर असो, आणि त्यानंतर मग मी आले घरी आले तर माझा फोन आला चलते का म्हणून. तर म्हटलं चल मग, कारण आज होता माझ्या आईचा वाढदिवस. तर 2-3 वर्ष झाले आम्ही काय अजून काही मनवलं नाही आईचा वाढदिवस. त्या घरच्या घरी करतात सीमा मुली वगैरे, पण आम्ही काही अजून 1 वर्षी केलो नाही. तर चला म्हटलं या वर्षी आहेच तर जाऊया. तर म्हणून मग मी हिमा, वैष्णवी, बापूजी, देवांश आम्ही सगळेजण आलो भद्रावतीला. तर 7 वाजता घरून निघालो बघा तयारी करून. आणि इथे आल्यानंतर डेकोरेशन व्हायचंच होतं. किट्टोने सगळं सामान आणून ठेवलं होतं, फुगे, ते चमकीची लटकन वगैरे सगळं काही, परंतु तिला काही लावता आलं नाही. आता परी नव्हती त्यामुळे, नाहीतर परी असली की परीच पूर्ण डेकोरेशन करते. मग वैष्णवीने थोडी मदत केली, फुगे वगैरे लावून दिले, डेकोरेशन अशा पद्धतीने केलं. आणि आता सुरू झालंय वाढदिवसाची तयारी. छान मी अक्षवान केलं, माझ्या मोठ्या बहिणीने म्हणजे विनाताईने अक्षवान केलं. आणि ही आहे माझी मोठी ताई विनाताई. तर सगळ्यांनी अक्षवान केलं. त्यानंतर सगळ्यांनी आपापले गिफ्ट दिले. आणि त्या गिफ्ट दिल्यानंतर मग आता केक कापायला झाली आहे सुरुवात. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू. केक कापल्यानंतर आईला केक भरवला आणि त्यानंतर मग आता जेवणाची तयारी सुरू झाली. यांना पहिले वाढून दिलं, भाऊजीला आणि बापूजीला. आणि त्यानंतर आता आम्ही बसलोय जेवण करायसाठी. तर मी काही खाली बसले नाही, मी सोफ्यावरच बसले जेवण करायसाठी. आणि या पद्धतीने सीमाने सगळा स्वयंपाक केला होता. आलू वांग्याची भाजी, वरण भात, पोळी, कढी आणि जिलेबी आणली होती. मुलांसाठी आणलं होतं तिने, मंचुरियन वगैरे आणलं होतं, नूडल्स वगैरे. आणि सगळ्यांचे जेवण झाले आणि आता निघालंय पुन्हा परत जायसाठी, कारण सासूबाई पण घरीच होते आणि हे पण घरीच होते. तर त्यामुळे आता घरी जाणं भागच होतं. मुक्काम काही जमत नाही आम्हाला, गेलं की त्याच दिवशी वापस यावं लागतं. आणि या पद्धतीने आज जी दिवसाची सुरुवात झाली तर आता एंड करून राहिली आहे. आणि इतका छान गेला आजचा दिवस काय सांगू. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री.